कालच माझ्या एका क्लायंटनी 15,000 रुपये महिन्याची SIP चालू केली। तर त्यांचं वय सध्या 25 वर्ष आहे आणि त्यांचं स्वप्न आहे की वयाच्या 40व्या वर्षीपर्यंत गुंतवणुकीतून करोडपती बनायचं आहे। तर हे खरंच शक्य आहे का? जर 15,000 रुपयाची कोणी SIP चालू करत असेल तर तो व्यक्ती करोडपती बनू शकतो का 15 वर्षामध्ये? तर हे सुद्धा आज आपण बघणार आहोत। आणि जर करोडपती बनू शकत असेल तर कशा प्रकारे वेल्थ कंपाऊंड होते, पहिल्या 5 वर्षामध्ये किती पैसे बनतात, 10 वर्षामध्ये किती बनतात आणि 15 वर्षामध्ये किती बनतात, हे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत। आणि जर तुम्हाला अशा प्रकारे प्लॅनिंग करायचे असेल 10-15 वर्षामध्ये 1 करोडपर्यंत पोहोचायचं असेल तर अशा वेळेस कुठले फंड चूज केले पाहिजे आणि या क्लायंटसाठी आम्ही कुठले फंड चूज केले हे सुद्धा आज आपण बघणार आहोत। आणि मागील 15 वर्षामध्ये 2010 ते 2025 पर्यंत म्युच्युअल फंड्सनी मागील 15 वर्षात कशा प्रकारे परफॉर्म केलेला आहे, कसे रिटर्न्स दिलेले आहे हे सुद्धा लाईव्ह आपण बघणार आहोत। म्हणून व्हिडिओ आज खूप महत्त्वाचा आहे, म्हणून अगोदर लाईक करून टाका आणि शेवटपर्यंत नक्की बघा। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की खरंच 15 वर्षात करोडपती बनता येऊ शकतं का? तर उत्तर आहे हो, बनता येऊ शकतं। यासाठी एक फेमस रूल आहे 15-15-15 रूल। तर या रूलचा अर्थ होतो जर आपण 15,000 रुपये महिना 15 वर्षासाठी गुंतवणूक केली आणि आपल्याला जर 15% रिटर्न भेटले तर आपले 1 करोड रुपये बनू शकतात। तर हे पॉसिबल तर आहे। तर आता आपण पहिले बघून घेऊया की कशा प्रकारे आपली वेल्थ कंपाऊंड होत जाते। जर आपण 15,000 रुपये महिना गुंतवणूक केली तर कशा प्रकारे आपले पैसे वाढत जाते, तर हे आता आपण बघणार आहोत। तर पहिल्या 5 वर्षामध्ये आपण गुंतवणूक चालू केल्यापासून 5 वर्षामध्ये 9 लाख रुपये आपले जमा होतात, म्हणजे आपण इन्व्हेस्ट करतो आणि त्यावरती रिटर्न आपल्याला 4,45,000 रुपये रिटर्न भेटते। म्हणजे 5 वर्षामध्ये आपली टोटल पैसे बनतात 13,45,000 रुपये। आता जे 1 करोड रुपये आपले बनणार आहेत त्याच्यामध्ये माहिती आहे आपण किती % वेल्थ क्रिएट केली पहिल्या 5 वर्षामध्ये? तर फक्त 13%। म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये आपण 13% वेल्थ ही क्रिएट केली। आता 10 वर्षामध्ये आपण 18 लाख रुपये इन्व्हेस्ट करतो 10 वर्षापर्यंत आणि त्यावर रिटर्न भेटू शकतात 23,79,000 रुपये। एवढे आपल्याला यावरती रिटर्न हे भेटू शकतात आणि टोटल व्हॅल्यू बनेल 41,79,000 रुपये आणि आपली टोटल वेल्थ क्रिएट होईल 10 वर्षामध्ये 28%। म्हणजे 10 वर्षे गुंतवणूक करून झाले आपल्याला पहिल्या 5 वर्षामध्ये 13% वेल्थ क्रिएट झाली, दुसऱ्या 5 वर्षामध्ये 28%, दोन्ही मिळून 41% वेल्थ क्रिएट झाली 10 वर्षामध्ये। आता आपण 15व्या वर्षापर्यंत बघूया किती पैसे आपले बनतात। तर 15 वर्षापर्यंत आपण 27 लाख रुपयाची गुंतवणूक केलेली असेल आणि रिटर्न आपल्याला भेटले असेल 74,52,000 रुपये आणि टोटल व्हॅल्यू बनलेली असेल 1 करोड रुपये। आणि या शेवटच्या 5 वर्षामध्ये आपली वेल्थ क्रिएट होते 59%। म्हणजे कशा प्रकारे कंपाऊंडिंगचा बेनिफिट भेटत जातो आपल्याला हे तुम्ही याच्यावरून बघू शकता की पहिल्या 5 वर्षामध्ये फक्त 13% वेल्थ क्रिएट होते, दुसऱ्या 5 वर्षामध्ये 28% आणि तिसऱ्या 5 वर्षामध्ये 59% वेल्थ ही क्रिएट होते। म्हणून मी बार सांगत असतो की लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा पैसा चांगला बनू शकतो। तर याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की जेवढा आपण कंपाऊंडिंगला इन्व्हेस्टमेंटला वेळ देतो तेवढे आपले पैसे जास्त क्रिएट होत जातात। तर हे आपण जर असं 15 वर्षापर्यंत बघितलं की आपले 1 करोड रुपये बनण्यासाठी 15 वर्षे लागले। आता मला सांगा दुसरा करोड रुपये बनण्यासाठी किती वेळ लागू शकतो? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर असेल फक्त 5 वर्षे। पुढच्या 5 वर्षामध्ये 2 करोड रुपये बनू शकते। पण असो, आपल्याला पैशाचा ढेर नाही बनवायचा आहे, 1 करोडपर्यंत पोहोचणं सुद्धा खूप चांगलं टार्गेट आहे। चला तर आता आपण बघूया की मागील 15 वर्षामध्ये म्युच्युअल फंड्सने किती रिटर्न दिलेले आहेत। तर सर्वात पहिले आपण इथं मिड कॅप सिलेक्ट केलेलं आहे, 15 वर्षे आणि 15,000 रुपये मंथली SIP। तर 2010 ते 2025 हा इडलवाईजचा मिड कॅप फंड आहे। तर 2010 पासून 15,000 रुपये महिन्याची SIP चालू केली तर 15 वर्षामध्ये 27 लाख रुपये इथं जमा झालेले आहेत आणि त्याची व्हॅल्यू बनले 1,49,00,000 रुपये। या फंडनी 20% CAGR रिटर्न्स दिलेले आहेत। दुसरा फंड आहे इन्व्हेस्को इंडियाचा मिड कॅप फंड। इथं सुद्धा 2010 ते 25 27 लाख रुपये जमा झालेले आहेत आणि इथं पैसे बनले आहेत 1,44,00,000 रुपये, 20% CAGR रिटर्न्स दिलेले आहेत। तिसरा फंड आहे कोटक मिड कॅप फंड। इथं 27 लाखाचे 1,42,00,000 रुपये बनले आहेत, 20% CAGR रिटर्न्स इथं सुद्धा भेटलेले आहेत। चौथा फंड आहे HDFCचा मिड कॅप। इथं सुद्धा 27 लाखाचे 1,41,00,000 रुपये बनले आहेत, 19.98% रिटर्न्स आहेत। तर
अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, जे मी तुम्हाला सांगतोय की 15% जर समजा रिटर्न भेटले तर 1 करोड रुपये बनू शकतात. पण जर आपण हे लाईव्ह रिटर्न्स बघितले मागील 15 वर्षाचे, तर मिड कॅप कॅटेगरीने 1 करोड नाही तर 1.5 करोड आसपासच्या अमाऊंट बनवलेले आहेत. 1 करोड 41 लाख, निपॉन इंडियामध्ये 1 करोड 27 लाख आहे, टाटा मिड कॅपमध्ये 1 करोड 20 लाख रुपये, ICICI मिड कॅपमध्ये 1 करोड 18 लाख रुपये. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुम्ही स्वतःसुद्धा लाईव्ह जाऊन की मिड कॅप फंड्सनी किती रिटर्न दिले आहेत. याचे जे ॲव्हरेज रिटर्न आहे ते सुद्धा 18.16%चे रिटर्न्स आहेत. म्हणजे अशा प्रकारे जर समजा कोणी गोल डिसाईड केलं आज की मला 15,000 रुपये मंथली गुंतवणूक चालू करायची आहे आणि मी कंटिन्यू 15 वर्ष याला कंटिन्यू भरणार आहे, तर तो व्यक्ती 100% करोडपती बनू शकतो जर त्या व्यक्तीने डिसिप्लिन फॉलो केला तर. आता 15 वर्षात करोडपती बनण्याचं जे गोल आपण डिसाईड केलं, तर अशा सिच्युएशनसाठी आपण कुठले फंड चूज करायला पाहिजे. तर या सर्व गोष्टी तुमच्या रिस्क टेकिंग ॲबिलिटीवर अवलंबून आहे. तुमची सध्याची फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे, तुम्ही किती रिस्कला समजून घेता, तुमचा बिहेवियर कसा आहे, तर या सर्व गोष्टींवर हे अवलंबून आहे. म्हणून यासाठी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करू शकता. जे माझे क्लायंट आहेत त्यांना मी सर्व जे फंड्स दिलेले आहेत जे 15 वर्षाच्या गोलसाठी, तर ते सर्व मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड्स आहेत. तर हे मी फंड त्यांना का दिले, रिस्क असते स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये पण तरीसुद्धा दिले कारण मला त्यांच्याबद्दल माहिती आहे ते एवढी रिस्क घेऊ शकतात, त्यांची फायनान्शियल सिच्युएशनसुद्धा ठीकठाक आहे, त्यामुळे मी त्यांना हे फंड्स दिलेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला रिटर्न जनरेट करायचे आहे 15%, तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे 15% प्लस रिटर्न देऊ शकतात असा माझा अंदाज आहे. म्हणून त्यांना मी मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंड सर्व सजेस्ट केलेले आहेत कारण त्यांची पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग आम्ही केलेली आहे, इन्शुरन्स वगैरे, इमर्जन्सी फंड, तर त्यांनी सर्व व्यवस्थित प्लॅन केलेलं आहे, त्यामुळे मी त्यांना रिस्क घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तर तुम्हालाही जर समजा अशा प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करायची असेल, योग्य प्रकारे प्लॅनिंग करायची असेल, गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग करायची असेल, तर तुम्ही मला या नंबरवरती संपर्क करू शकता आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक चालू करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲपवरून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि फ्रीमध्ये तुमची गुंतवणूक चालू करू शकता. सुरुवातीला तुम्ही 100 रुपये 500 रुपये महिन्यापासून गुंतवणूक चालू करू शकता. नंतर जसजसे तुमचे नॉलेज वाढत जाईल, तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल, नंतर तुम्ही त्या अमाऊंटला वाढवू शकता. तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जर काही मदत हवी असेल गुंतवणूक चालू करण्यासाठी तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे तिथून तुम्ही फ्रीमध्ये तुमचं म्युच्युअल फंड SIPचं अकाउंट ओपन करू शकता आणि सुरुवातीला 100 रुपये 500 रुपये महिन्यापासून गुंतवणूक चालू करू शकता. जसजसं तुमचं नॉलेज वाढेल नंतर तुम्ही त्या अमाऊंटला वाढवू शकता. खूप खूप धन्यवाद.